आज आपण जाणून घेणार आहोत या काळात बाळाच्या शरीरात नेमकं काय घडतं, हा काळ इतका नाजूक का असतो, आईने काय काळजी घेतली पाहिजे आणि गर्भसंस्काराची सुरुवात कधी आणि कशी करावी. नमस्कार भावी मातांनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. कल्पना करा, अजून प्रेग्नंट आहात पण पोट दिसत नाही. आईलाही पूर्ण जाणीव झालेली नसते, पण तिच्या शरीरामध्ये एका नव्या जीवाची निर्मिती सुरू झालेली असते. गर्भधारणेचे पहिले 3 महिने हा काळ दिसायला छोटा पण परिणामाने आयुष्यभरासाठी मोठा असतो. आज आपण जाणून घेणार आहोत या काळात बाळाच्या शरीरात नेमकं काय घडतं, हा काळ इतका नाजूक का असतो, आईने काय काळजी घेतली पाहिजे आणि गर्भसंस्काराची सुरुवात कधी आणि कशी करावी. आता जीवनाची सुरुवात कन्सेप्शन टू इम्प्लांटेशन. गर्भधारणा होताच एका सूक्ष्म पेशीपासून हा प्रवास सुरू होतो. पहिल्या 24 तासात पेशी विभाजन सुरू होतं. पुढील काही दिवसात त्या पेशी 2, 4, 8, 16 अशा दुपटीने वाढत जातात. 5 ते 6 दिवसात तयार होतो ब्लास्टोसिस्ट, जो गर्भाशयाच्या भिंतीवर जाऊन रोपण होतो. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण इथूनच आई आणि बाळ यांच्यातील पोषण आणि हार्मोनल संबंध सुरू होतो. आता बघूया अवयवांची निर्मिती. ऑर्गॅनोजेनेसिस 3ऱ्या आठवड्यापासून सुरू होते. मेंदू आणि मज्जारज्जूंची सुरुवात या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होते. हृदयाची निर्मिती, पाठीचा कणा तयार होतो, डोळे, कान, फुफ्फुसे, रक्ताभिसरण याच काळामध्ये सगळं सुरू होतं. 5 ते 6 आठवड्यात हृदय धडधडायला सुरुवात करते. 8व्या आठवड्यापर्यंत बाळाचे प्राथमिक अवयव तयार होतात. म्हणूनच पहिल्या 8 ते 10 आठवड्यांना सर्वात संवेदनशील कालावधी असं मानलं जातं. या पहिल्या तिमाहीमध्ये या सर्व अवयवांची निर्मिती सुरू व्हायला सुरुवात होते. आता बघूया न्यूरल ट्यूब आणि फोलिक ॲसिड यांचा काय संबंध आहे ते. गर्भधारणेच्या पहिल्या 28 दिवसामध्ये मेंदू आणि मज्जारज्जू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. याला म्हणतात न्यूरल ट्यूब फॉर्मेशन. जर फोलिक ॲसिडची कमतरता असेल तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ शकतो. म्हणूनच गर्भधारणा होण्यापूर्वीच डॉक्टर तुम्हाला फोलिक ॲसिड सुरू करण्याचा सल्ला देत असतात. आणि तुम्ही आहारामध्ये मेथी, शेपू, पालक, डाळीमध्ये मसूर डाळ, हरभरा, संत्री, मोसंबी आणि यांचं जर आहारात सेवन केलं तर तुम्हाला त्यातून फोलिक ॲसिड मिळू शकतं. पहिली तिमाही धोकादायक का असू शकते? तुम्ही जर काही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतलीत, तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, जास्त ताप आला असेल, तुम्ही धूम्रपान करत असाल, मद्यपान करत असाल आणि काही केमिकल्सचा काही वापर झाला असेल, तर या कारणामुळे बाळाच्या अवयव निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच हा काळ हाय रिस्क पिरियड म्हणून ओळखला जातो. आता या काळामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये आईच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये काय बदल होतात, म्हणजे शारीरिक आणि मानसिक बदल काय होतात ते बघू. मॉर्निंग सिकनेस, उलट्या, थकवा, चिडचिड, भावनिक अस्थिरता आणि झोप जास्त येणं, हे सर्व हार्मोन बदलांमुळे होत असतं. HCG आणि प्रोजेस्टेरॉन वाढल्यामुळे आईला जास्त विश्रांतीची गरज भासते. हा त्रास म्हणजे आजार नाही, तर शरीर गर्भाला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करत असतं. आता या काळामध्ये गर्भसंस्कार का सुरू करावा? सुरू करावा की नाही? तर उत्तर आहे करावा, कारण मेंदूचा पाया तयार होत असतो, भावनिक संवेदनशीलता वाढत असते, पेशींवर हार्मोनल वातावरणाचा प्रभाव पडत असतो. आईचा ताण वाढला तर कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, जो बाळावर परिणाम करू शकतो. म्हणून शांत श्वसन, मंत्रजप, चांगलं वाचन, सकारात्मक संभाषण आणि मॉर्निंग वॉक हे सर्व फायदेशीर ठरतं. आणि या पहिल्या 3 महिन्यामध्ये आहारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. आहार हलका आणि पौष्टिक असला पाहिजे. थोडं 4-5 वेळा खा,
पचायला हलकं अन्न, प्रथिनं, लोहयुक्त आहार, पुरेसं पाणी आवश्यक आहे. तर या काळामध्ये टाळायचं काय? तर जंक फूड, फास्ट फूड, फार तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ टाळायचे आहेत. उपाशी राहायचं नाही. रात्री जड जेवण करायचं नाही. रात्री लवकर जेवायचं. या गोष्टी करायला पाहिजे. आता बघूया आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे. तर आपल्या संस्कृतीमध्ये गर्भाला जीवात्मा मानलेला आहे. हा काळ म्हणजे फक्त शरीर निर्मिती नाही, तर संस्काराची सुरुवात आहे. आई शांत असेल तर बाळाचं मन शांत राहण्याची जास्त शक्यता असते. म्हणून गर्भधारणेचे पहिले 3 महिने म्हणजे बाळाच्या संपूर्ण आयुष्याचा पाया असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या काळामध्ये आईने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि ती जर काळजी तिने घेतली तर ती बाळासाठी सर्वात मोठी भेट असणार आहे. स्वतःवर प्रेम करा, शांत राहा आणि या दिव्य प्रवासाचा आनंद घ्या. जर तुम्हाला गर्भसंस्कार, योग, आहार आणि मातृत्वावरील सखोल माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक होणाऱ्या आईपर्यंत जरूर पोचवा. धन्यवाद.